हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खूप सुंदर असा मिक्स्ड हब कॉर्न राईस आपण इथे बघणार आहोत. खूप इझी आहे बनवायला, अतिशय मोजकं साहित्य लागतं. त्यामुळे नक्की हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा आणि त्याचबरोबर जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. खूपच सुंदर दिसतंय, खूप छान झालेलं आहे. आता ह्याला आपण कसं बनवायचं ते बघूयात. इथे 1 कप मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 2दा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण हा शिजवायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हा जो बासमती तांदूळ आहे जो आपण 10 मिनिटं धुवून ठेवलेला होता तो ह्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. नेहमीचं खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा मिक्स्ड हब कॉर्न राईस नक्कीच बनवू शकता. कॉर्न आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. हा भात शिजण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटं लागणार आहेत. 10 ते 12 मिनिटांनंतर भात शिजलाय की नाही चेक करून आपण तो पूर्णपणे निथळून थंड करणार आहोत. थंड झाल्यानंतरच आपण त्याला फोडणी करणार आहोत. फोडणी करण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण बटर घालून घेऊयात आणि थोडंसं तूपही घालून घेणार आहोत. बटर आपण अगदी सरळ हाताने घालायचं आहे. खूप सुंदर लागतो हा भात आणि अतिशय मोजक्या साहित्यात बनतो. नक्की बनवून बघा. आता हे हलकंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण बारीक कट करून त्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. मस्त फ्लेवर आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण इथे 1 वाटीभर उकडलेला कॉर्न घालणार आहोत आणि तोही छान परतून घेऊयात म्हणजे बटर आणि गार्लिकचा मस्त असं फ्लेवर येईल कॉर्नला. आणि 2 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. मी थोडीशीच घालणार आहे कारण मला जास्त तिखट आवडत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. त्याच्यानंतर आपण इथे मिक्स हर्ब घालून घेणार आहोत साधारण 1.5 चमचा. इथे मी स्नॅपिनचं मिक्स हर्ब यूज केलेलं आहे. ते 1.5 चमचा घालून छान परतून घेऊयात. 1 मिनिटभर परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला शिजवलेला जो राईस आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपण भात शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे जास्त मीठ घालण्याची गरज नाही आहे. बटरमध्ये अजून सॉल्ट असतंच त्यामुळे सॉल्टी होण्यापेक्षा थोडंसं चेक करून मगच तुम्ही इथे मीठ घालू शकता. छान परतून घेऊयात. खूपच सुंदर झालेलं आहे. नेहमीचं खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा मिक्स्ड हब कॉर्न राईस नक्कीच बनवू शकता. थोडंसं मी इथे मिक्स्ड हब अजून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात आणि काही मिनिटातच आपला हा राईस इथे तयार होतोय. सेंटरला मी थोडंसं बटर घालून घेते. बटर छान मिक्स करून घेऊयात. मस्त बटरी असा फ्लेवरचा हा मिक्स्ड हब कॉर्न राईस आपला होणार आहे. नक्कीच आवडेल तुम्हाला. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बटर छान मेल्ट झाल्यानंतर परत एकदा भातामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी याचा आस्वाद घेणार आहोत. आहे की नाही सोप्पा. आता याला वाफ देण्यासाठी आपण झाकण घालून अगदी मिनिटं किंवा 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि सर्व करण्यासाठी आपला हा मिक्स्ड हब कॉर्न राईस रेडी असेल. कोणत्याही ग्रेव्ही भाजीबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबरही तुम्ही याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. आता मी सर्व करून घेते. गरमागरम वाफाळलेला हा राईस प्रतिम लागतो. आहा, खूपच सुंदर सुगंध सुटलेला आहे. तुम्ही मला छान प्रतिसाद देताय. अजूनही मला तेवढा रिस्पॉन्स मिळत नाहीये तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन.